चला बनवूया मिल्क पेढा। तर तुम्हाला घ्यायचं आहे 1 कप दूध, त्याच्यात घालायची अर्धी वाटी साखर, मग घालायचं आहे त्याच्यात 1 चमचा तूप आणि घालायचं आहे 1.5 वाटी मिल्क पावडर आणि त्याला मिक्स करायचं आहे आणि त्याला मिक्स करत राहायचे जोपर्यंत ते आटत नाही। त्याला आटून त्याचं मिश्रण काही असं झालं तरच मग त्याला काढून घ्यायचं आणि तो पण तुम्ही एका प्लेटला ग्रीस करून घ्यायचं तुपाने आणि ग्रीस करून झाल्यावर त्याच्यात ते मिश्रण ओतून घ्यायचं आणि 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं। 1 तासानंतर त्याला काढून त्याचे गोळे गोळे करायचे पेढ्यासारखे। तुम्हाला जे शेप पाहिजे ते शेप करा, मी तो गोल शेप करते। हा बघा माझा एक पेढा झाला आणि असेच मी भरपूर सारे पेढे तयार करून घेतले आणि आता ह्याला आपण परत एकदा 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवूया। मग नंतर तुम्हाला केशर आणि मिश्रण करून करायचं आहे तयार आणि मग त्याला तुम्हाला एक पेढ्यामध्ये असं होल करायचं आणि त्याच्यात ते असं टिका लावायचा आहे आणि त्याच्यात एक केशरचा असा तुकडा पण तुम्ही ठेवा। मी ठेवला आहे बघा, तुम्हाला दाखवते। काही एक असं छोटासा गार्निशिंग करण्यासाठी तुम्हाला कसं पाहिजे तसं गार्निशिंग करा। तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स पण लावू शकता ह्याच्या जागी, पिस्ता, कॅशू, बदाम काही पण। आणि मग तयार आहे तुमचा पेढा।